नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडियाच्या या नववर्षातल्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण सर्वसाधारण शाळा ज्या असतात त्यापेक्षा वेगळ्या रस्त्याने शिक्षण करायचं असेल तर काय करायचं आणि त्याचे अडथळे काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत याबद्दल बोललो. हे खूप थोड्या मुलांना लागू पडतं. 99% जास्त टक्क्यातल्या मुलांना सर्वसाधारण शाळांमध्ये जावं लागतं. आणि बऱ्याच पालकांनी हा विचारलेला प्रश्न आहे की शाळा कशी निवडावी याबद्दल काहीतरी बोला. माझ्या हातामध्ये काही आकडे आहेत आणि निमशहरी किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या पालकांना या आकड्यांचं कुठल्याही प्रकारे आश्चर्य वाटणार नाही. पण शहरी भागामध्ये राहणारे जे पालक आहेत, विशेषतः महाराष्ट्रातली जी मोठी मोठी शहरं आहेत, म्हणजे मुंबई आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, सोलापूर आहे, या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पालकांना मुद्दाम हे आकडे शांतपणे ऐकायची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये प्री स्कूल ते 12वी या वयोगटामध्ये, म्हणजे वयवर्ष 3 ते 18 या वयोगटामध्ये शाळेमध्ये असलेली मुलं साधारण 2,11,00,000 आहेत. ओके, म्हणजे महाराष्ट्राची जी 11-11.5 कोटीची जी लोकसंख्या आहे त्यातली 2,11,00,000 मुलं ही वयवर्ष 3 ते 18 या वयोगटात आहेत आणि कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये जात आहेत. या 2,11,00,000पैकी 91% मुलं ही महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेत जात आहेत. ओके, 6% मुलं ही CBSE शाळांमध्ये जात आहेत. 2.5% मुलं ही ICSE शाळांमध्ये जात आहात. मी तुम्हाला याचे आकडे सुद्धा सांगू इच्छितो. म्हणजे स्टेट बोर्डामध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या ही 1,95,00,000 आहे. CBSE मध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या साधारण 13,00,000 आहे आणि ICSE शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या 3,30,000 आहे. IB किंवा IGCSE हे जे परदेशी केम्ब्रिज किंवा इंटरनॅशनल बॅकलॉरिएट वाले जे बोर्ड्स आहेत त्यामध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या महाराष्ट्रात फक्त 46,000 आहे. अजून एक आकडेवारी ही तुम्हाला कळणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 1,06,000 शाळा आहेत. ही जी सर्व आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय ही एज्युकेशनच्या सरकारी वेबसाईटवरनं घेतलेली पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,08,000 शाळा आहेत. त्याच्यापैकी 1,06,000 शाळा म्हणजे 98% शाळा या महाराष्ट्र बोर्डाशी संलग्न आहेत. म्हणजे 91% मुलं ही या 98% शाळांमध्ये जात आहेत. CBSE आणि ICSE वाल्या ज्या शाळा आहेत त्या जेमतेम 2% आहेत. तुम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहत असाल, माझ्यासारखे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असाल तर तुमची मुलं, तुमच्या बिल्डिंगमधली सगळी मुलं, तुमच्या मित्रमंडळींची मुलं ही सगळी CBSE किंवा ICSE शाळेत जात असायची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की सगळी मुलं अशाच शाळांमध्ये जातात. ही मुलं महाराष्ट्रामध्ये फक्त 2% आहेत. हे भान ठेवणं फार गरजेचं आहे. सॉरी, या शाळा फक्त 2% आहेत आणि त्याच्यात जाणारी मुलं फक्त 9% आहेत. कारण या मोठ्या मोठ्या शाळा आहेत, 1000पेक्षा जास्त मुलांना अकोमोडेट करणाऱ्या शाळा आहेत. हे भान राहणं फार गरजेचं आहे की महाराष्ट्रातल्या 2,11,00,000 शाळेत जाणाऱ्या मुलांपैकी 98% शाळा आणि 91% मुलं म्हणजे 1,95,00,000 मुलं ही महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेत जात आहेत. ह्याचा सरळ साधा अर्थ असा आहे की जवळजवळ सर्व मुलांचं पहिलं ऑप्शन हे महाराष्ट्र बोर्डाची शाळा आहे. मी मराठी आणि इंग्रजीचा ब्रेकअप आहे माझ्याकडे, पण तो मी तुम्हाला आत्ता देत नाही आहे. शास्त्रीय सत्य असं आहे की मुलांनी मातृभाषेमध्ये शिक्षण सुरू करावं आणि निदान पहिली काही वर्ष तरी मातृभाषेतून शिकावं. ह्याचा सर्वात जास्त फायदा मुलांना विचार करण्यामध्ये, भाषा
त्यांची समृद्ध होण्यामध्ये आणि भावनिकतेनेही होतो असा प्रघात आहे, असं पुरेसं शास्त्रांनी सिद्ध केलेलं आहे. पण आपली मातृभाषा म्हणजे मराठी सोडून इंग्रजी शाळेमध्ये घालण्याचा कल जास्त आहे. माझी स्वतःचीही मुलं, दोन्ही माझ्या मुली इंग्रजी शाळेमध्ये गेलेल्या आहेत. इथे हे सांगणं गरजेचं आहे की मोठ्या मुलीची शाळा जेव्हा सुरू झाली त्या वयात ती असताना मी इंग्लंडमध्ये होतो. पहिले 4 वर्ष ती इंग्लंडमधल्या शाळेत शिकली. परत आल्यावर मराठी शाळेमध्ये घालणं अशक्य होतं आम्हाला, कारण तिला तेवढे आम्ही तिच्या मराठीवर मेहनत घेतली नव्हती. इंग्लंडमध्ये बोलत जरी असली तरी लिहू शकत नव्हती, त्यामुळे ती इंग्रजी शाळेत गेली घराजवळच्या. आणि तिच्या पाठोपाठ अर्थात मोठं मूल ज्या शाळेत जातं त्याच शाळेत धाकटं मूल जातं, या नात्याने दोन्हीही मुलं इंग्रजी शाळेत गेली. त्यामुळे मातृभाषेतनं शिकवा असं तुम्हाला सांगायचा मला अधिकार आहे का? तर नाही आहे, नैतिक अधिकार नाही आहे. शास्त्रीय सत्य आहे ते काय ते तुम्हाला मी सांगितलं. दुसरी एक गोष्ट म्हणजे कुठल्या बोर्डाची शाळा निवडायची ह्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मूल निदान 10-11 वर्षाचं होईपर्यंत, म्हणजे इयत्ता 5वी-6वी पर्यंत तरी त्यांनी घराच्या सर्वात जवळ असलेल्या शाळेत गेलं तर त्याचा त्याला सर्वात जास्त फायदा होतो. कारण तुमच्या सगळ्यांचं असं लक्षात आलं असेल की चांगल्या शाळेमध्ये घालायच्या नादात मुलांचा सकाळचा अर्धा ते पाऊण तास आणि दुपारचा अर्धा ते पाऊण तास हा कुठल्या ना कुठल्या वाहनामध्ये जातो, प्रवास करण्यामध्ये जातो, शाळेपर्यंत जाणं आणि शाळेतून परत येणं. यामुळे मुलांची झोप कमी होते, कारण त्यांना सकाळी लवकर उठावं लागतं. अंतर जरी 5 किलोमीटर असेल तरी स्कूल बसने जाणारं मूल त्या 5 किलोमीटरला पाऊण तास लावतं, कारण अनेक ठिकाणी मुलांना घेत जावं लागतं आणि सोडत यावं लागतं. त्यामुळे मुलांच्या झोपेवर परिणाम होतो. आपण सगळे आता उशिरा झोपतो, त्यामुळे मुलांना खूप जास्त लवकर उठावं लागतं, त्यांची झोप कमी होते, त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्यामुळे त्यांची चिडचिड जास्त होते, त्यामुळे त्यांचा फोकस कमी राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवास हाच त्रासदायक भाग असतो की विविध वयाची मुलं त्या एका बसमध्ये कोंबलेली असणं आणि त्यांनी सकाळी शाळेत जाणं आणि शाळेतून परत येणं, ह्याच्यात अनेक मुलांना हा त्रासदायक अनुभव होऊन बसतो. त्याच्यामुळे शक्यतो चालत जाता येईल किंवा सायकलवर जाता येईल किंवा आईवडील निदान दुचाकीवरनं सोडू शकतील इतक्या जवळची शाळा ही असणं गरजेचं आहे. 1 किलोमीटरच्या आत असलेली शाळा असेल तर ती सर्वात उत्तम आहे तुमच्या मुलासाठी. तुमचं छोटं मूल जर नुकतीच शाळा सुरू करत असेल तर कुठलाही विचार न करता तुमच्या घरापासून 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटरच्या आत असलेली जी शाळा आहे तिथे तुमच्या मुलाला बिनधास्त दाखल करा. ती CBSE आहे, ICSE आहे का स्टेट बोर्डाची आहे याचा मुळीच विचार करू नका. हा त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, शाळेची फी आणि शाळेची संस्कृती. तुम्ही जेव्हा एखाद्या शाळेत मुलाला तुमच्या दाखल करता तेव्हा तुम्ही फक्त शिक्षण विकत घेत नाही आहात, तुम्ही त्या शाळेची संपूर्ण संस्कृती विकत घेत आहात. त्या शाळेतल्या मुलांचा आर्थिक स्तर काय आहे, ते सुट्टीला कुठे जातात, ते कशा प्रकारचे कपडे घालतात, त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे, ते कुठले गॅजेट्स वापरतात, या मुलांचे वाढदिवस कशा प्रकारे साजरे होतात, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या होऊन बसतात. कारण तुमचं मूल तिथे जात असेल तर त्या गोष्टी या त्या पद्धतीने कराव्या लागतात, नाही तर मुलाला वेगळं पडल्यासारखं वाटतं. मी ह्याच्यावर इतका वेळ का घालवतोय याचं कारण एक आहे की बहुतेक सर्व पालक स्वतःच्या आर्थिक स्तरापेक्षा 1 टप्पा वर असलेल्या शाळेमध्ये मुलांना घालायचा प्रयत्न करतात. आपला जो आर्थिक स्तर आहे त्यापेक्षा जास्त खर्च करून वरच्या स्तरामधल्या शाळेत मुलांना पाठवायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की या शाळेत गेलं तर माझं मूल जास्त चांगल्या मुलांबरोबर शिकेल, वेगळ्या घरामधून आलेल्या मुलांबरोबर शिकेल, ही महागाची शाळा आहे म्हणजे ही जास्त चांगली असेल, हा आपला सगळ्यांचा गैरसमज असतो. आणि त्यामुळे पालक जीवापाड प्रयत्न करून अशा शाळांमध्ये ॲडमिशन मिळवतात, तो खर्च करतात आणि मुलांना त्या शाळेत घालतात आणि लवकरच त्यांच्या लक्षात येतं की आपली इथे सांस्कृतिक ओढाताण होती आहे, आर्थिक ओढाताण होती आहे, आपली भावनिक ओढाताण होती आहे. कारण आपलं मूल ज्या संस्कृतीमध्ये वाढतं आहे त्याला ज्या गोष्टी योग्य आणि ज्या गोष्टी गरजेच्या वाटायला लागलेल्या आहेत त्या आपल्या दृष्टीने तितक्या योग्य किंवा तितक्या गरजेच्या नाही आहेत. तुम्ही कुठल्या तरी 2.5-3 लाख रुपये फी घेणाऱ्या शाळेमध्ये तुमच्या मुलाला पाठवत असाल तर कदाचित तुम्ही पैसे गोळा करून त्या फीची सोय कराल. त्यासाठी कदाचित तुम्ही पैसा वेगळा ठेवलाही असेल. त्याच्याबरोबर ज्या काय 2-4 ट्युशन्स लागणार आहेत
त्याचीही तुम्ही कदाचित आर्थिक तयारी करून ठेवली असेल. पण त्या शाळेत येणारे जर सगळे मुलं आयफोन वापरणारे असतील, चकाचक कपडे घालणारे असतील, महागड्या गाड्यांमधून शाळेत येणारे असतील, मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये अख्ख्या दिवसभराच्या वाढदिवसाच्या पार्ट्या देणारे असतील आणि त्याच्याबरोबर त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी करणारे असतील, दर सुट्टीला परदेशात जाणारे असतील, तर तुमचं मूल त्या शाळेत किती कम्फर्टेबल राहणार आहे आणि ते त्या वातावरणात कम्फर्टेबल राहावं म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या करायची तुमची तयारी आहे का ह्याचा जरूर विचार करा. कारण आपण 21व्या शतकाची पहिला चतकोर सोडून दुसऱ्या चतकोरीमध्ये शिरलेलो आहोत. सर्वसाधारण मत हे अगदी स्वच्छ आहे की शालेय शिक्षण हे खूप भयंकर महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. शाळेमध्ये तुम्ही काय शिकता आहात ह्याच्या इतकंच किंबहुना त्यापेक्षा किंचित जास्त हे तुम्ही स्वप्रेरणेने किती शिकू शकता आहात आणि ते शिकण्याची कला तुम्ही आत्मसात केलेली आहे का फक्त मुलांनी नाही तर पूर्ण कुटुंब म्हणून, ही गोष्ट महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे मुलांसाठी शाळा कुठली निवडायची हा सल्लासुद्धा आता खरं बदलायची गरज आहे. घराजवळची शाळा निवडा, तुमच्या आर्थिक स्तराला योग्य असलेली शाळा निवडा किंवा त्यापेक्षा एक पायरी खालती असलेली शाळा निवडली तरी चालेल. कारण जे उरलेले पैसे शिल्लक राहतील मुलांच्या शिक्षणासाठीचे ते तुम्हाला आयदर नंतर शिक्षणासाठी वापरता येतील किंवा आत्ता त्यांच्या शिक्षण समृद्धीसाठी वेगळ्या प्रकारे खर्च करताय. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मूल कुठल्याही शाळेत गेलं तरी त्याला अत्यंत आग्रहाने, निश्चयाने आणि नेटाने मातृभाषा बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकवा. कारण प्रत्येकच पालकाला पूर्ण मराठी शाळेमध्ये मूल घालणं कदाचित शक्य नाही आहे. त्याबद्दल तुमची मतमतांतरं असू शकतील, परिस्थित्या असू शकतील, संमिश्र कुटुंब पद्धती असू शकेल, तुम्ही जे भागात राहता तिथली पद्धत असेल, तुमच्या जवळपास उपलब्ध असलेल्या शाळांनी कदाचित ते लिमिटेशन येत असेल. पण मातृभाषेपासून मुलाला तुटू देऊ नका, हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अमराठी शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा आग्रहाने मराठी वाचायला शिकवा, त्यांना मराठी वाचून दाखवा. चांगली मराठी गाणी, पुस्तकं, नाटक आणि सिनेमा ही जी आपली मराठी संस्कृती आहे, जो मराठी इतिहास आहे, त्यांच्याशी त्यांची ताटातूट होऊ देऊ नका. मग तुमचा मुलगा कुठल्या माध्यमाच्या शाळेमध्ये जातो आहे आणि कुठल्या बोर्डाच्या शाळेत जातो आहे याने खूप मोठा फरक पडत नाही. कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार सर्व शाळा या आता जवळजवळ युनिफॉर्म पद्धतीने शिकवायला लागलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो शाळा कुठल्या माध्यमाची आणि कुठल्या बोर्डाची आहे हा नाही, तर त्या शाळेतले शिक्षक मुलांना किती प्रेमाने शिकवू शकता आहेत, शिक्षकांचं स्वतःचं कॅलिबर काय आहे आणि शिक्षका म्हणून वागण्याचा त्यांचा अनुभव कसा आहे, या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. कारण हे लिटरली अंगावर दूध पिणाऱ्या बाळासारखं आहे. ती आई जर सुदृढ असेल, तिचा आहार जर चौरस असेल आणि तिचं वातावरण हे जर शुद्ध असेल तर त्या मुलाची वाढ आईच्या अंगावरचं दूध पिऊन आपोआप सुदृढ होणार आहे. मुलापेक्षा इथे आईकडे लक्ष द्यायची गरज असते, कारण आई आपोआपच मुलाची काळजी घेते. त्यामुळे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची काळजी घेतली जाते त्या शाळांमध्ये तुमची मुलं जाणं गरजेचं आहे. कारण शिक्षक हा याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला सतत असं सांगितलं जातं की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असावं, विद्यार्थी केंद्रित असावं, विद्यार्थी केंद्रित असावं. अर्थात विद्यार्थी महत्त्वाचे आहेत, विद्यार्थ्यांसाठीच शाळा आहे. पण संपूर्ण शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवणारं जे मीडियम आहे, ती जी नाळ आहे, ते शिक्षक आहेत. आणि ज्या शाळेतले शिक्षक आनंदी आहेत, ज्या शाळेतल्या शिक्षकांना स्वातंत्र्य आहे, ज्या शाळेतले शिक्षक प्रेमाने मुलांना शिकवू शकता आहेत, ती शाळा तुमच्या मुलांसाठी सर्वात योग्य शाळा आहे. कारण त्यांचं संपूर्ण शिक्षण हे त्या शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यामुळे शिक्षकांना सुखी ठेवणारी, शिक्षकांची काळजी घेणारी, शिक्षकांना आदर देणारी, प्रेमाने वाढवणारी आणि त्यांच्या वाढीकडे लक्ष देणारी जी शाळा आहे, ती शाळा तुमच्या मुलांसाठी सर्वात योग्य शाळा आहे.